शिरोळ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पृथ्वीराज सिंह यादव, स्वीकृत नगरसेवकपदी सचिन शिंदे, निलेश गावडे यांची निवड. शहराचा विकास आराखडा तयार. पृथ्वीराज सिंह यादव यांची माहिती. शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलची एकाती सत्ता आली. उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदाची निवड प्रक्रिया गुरुवारी पार पडली. यावेळी यादव पॅनलचे प्रमुख व नगरसेवक पृथ्वीराज सिंह यादव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे व निलेश गावडे यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड झाल्याचं आज सभाध्यक्षांनी जाहीर केलं. दरम्यान या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला. येथील शिरोळ पालिकेच्या निवडणुकीत सत्तांतर होऊन शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलची एकतर्फी सत्ता आली. गुरुवारी शिरोळ नगरपालिकेत उपनगराध्यक्ष निवडीसाठी दुपारी 12 वाजता पहिली विशेष सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा योगिता कांबळे होत्या. उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या मुदतीत पृथ्वीराज सिंह यादव यांचा एकमेव अर्ज आल्यानं सभेच्या अध्यक्षा नगराध्यक्ष कांबळे यांनी उपनगराध्यक्षपदी यादव यांची निवड झाल्याचं जाहीर केलं. स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रथमतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे आणि युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश गावडे यांना संधी मिळाली. या निवडीनंतर शिवशाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली. यावेळी नूतन उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, सचिन शिंदे, निलेश गावडे, गजानन संकपाळ, पंडित काळे, डॉक्टर दगडू माने, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी यादव पॅनलच्या नवनिर्वाचित नगरसेवक विदुला यादव, अनिता संकपाळ, सविता पुजारी, रेखा कोरे आदी उपस्थित होते.